गाठ मारली त्या बामणानं नाही गाठ मारली, तुझ्या आईनं गाठ मारली होती. तुम्ही आला सगळीजण टेंबा घेऊन आमच्या दारात म्हणून झालं. आम्ही नुसतं बघाय आलतो, तुम्ही कशाला टेंबा परत घेऊन यायचं इथं आणि बैठक जमवा जुळवा सगळे आपट फॅमिली घराना घेऊन आलता. बैठक यायचा कळत नव्हतं काय? हा केसाना गळा कापला जातीय. काय शिजाय घातलंय काय नाही बघाय देखील इथं कोण नाही. नुसतं असं तिरकं बघत बसायचं. इकडं तर दिसतंय तुम्हाला, ह्याच्यावरून समजतंय त्यात काय आहे ती. हवा कुठनं जाती, शिटी वाजत नाही काय नाही. तुम्हाला त्याचं ते टोपांची लिखित झालंय ते आम्हाला कळत नाही. नुसतं हवा जाती माहिती ती लिखित झालंय आणायच कळत नाही. चाललंय ना बरं तुम्हाला एक सांगायचं राहिलं की शेरडात निघला जाळी फुकूया जाळी आणूया आणि ती दावण आणूया शिळीला 2-3 शेरड झाली ती आता काय सांगते करू नका असं करू नका. आणली की आता तोंडाला मुस्क लावाय आणलं होतं. आता निघालं मुस्क लावलं होतं तोंडाला मुस्क. 10 शेरड करायचं नाही नाही पप्पा विचार घे कसलं आहे घे प्लॅस्टिकचं 2-3 रुपयाला मिळतं त्यात टाकलं तेवढं पावसा पाण्याचं लय चांगलं टाकलं तेवढं शेरड खाते घाल घे ना तुला गडबड झाली काय? अरे ते लेकरू पाणी पित या. ह्या लेकराला घेऊन जा, ही बसलंय बिन कामाचं काय काम नाही धंदा नाही. काय सांगते तुझं नवन होय आहे काय मी कामा नाही. शेरडाचं एक दिवशी आलेलं कधी 10 रुपये दिले नाहीत आणि शेरडाला जाळी आणायचे जाऊन करायचे दे पैसे आणतो. जावा चांगली शेरड जर सांभाळली तर एक बोकाड नाही म्हणलं तर 18-19 हजाराला जाते. 18-19 हजाराला एक बोकाड चांगलं सांभाळलं तर चांगलं ध्यान देऊन केलं ना कुठलं तोट्यात नाही सगळं फायद्यात असतं. फक्त ध्यान देऊन लक्ष देऊन करणं महत्वाचं असतंय. वेळच्या वेळी जवळ तवळ केलं ना सगळा फायदा होतो. कळलं की गुराला वैरण टाकायची कधी माहित आहे का? लागली सांगायला वेळ ज्ञान. आज आई बाप गेले त्यामुळं काय करू वाटत नाही. उदास आहे हो गेले ती म्हणून उदास आहे. तुझ्या बापाकडून आणखी जाळी ठोकाय पैसे लगेच ठोका उद्या यायला असं बापानं तुम्हाला काय केलं नव जाळी ठोकाय दावना नाही आणखी. चांगलं सांगितलं तर ऐकत जावं घे आता चांगलंच आहे ग आपल्याकडे भांडवल नाही. मग बाकुंड घे म्हणतोय तुझ्या मग काय झालं. भांडवल काय म्हणलं बाकुंड आणखी पैसे जाळीला दावणीला. मला रुपये 2 रुपये देताय का तुम्हाला बाकांड आणून द्यायला? लय तोंड सोडले हो तुम्ही. आणि तुझ्या बाला द्यायची काय गरज आहे? तुझ्या बाला द्यायची काय गरज आहे? माझ्या बाल ती घेतलेलं दे लाव की. काय घेतलेलं नीट बोल वाटतं अगं घेतलेलं ती जाळी ठोकाय पैसे ती आणतो म्हणली होती जाळी पैसे दिली तिने जाळी आणली नाही. काय तर बोलायचं नाही. 10 तास झाले इथं गॅस जळायला लागला एक तर गॅस भेट नाही. चूल पेटवाय काय होतंय? करा की एक दिवशी कळतंय. करा की म्हणजे करणारला कळतंय बसून बोलणारला कळत नसतं. हे जे हवा कोणी कुंड जाती कळतंय का ही? हा जाऊ दे कोणीकडे कुणीकडे जाऊ दे म्हणजे 2 तास झाले गॅस चालू केलाय. हा फुकाट येतंय काय? तुम्हाला चांगलं सांगितलं तू जाऊन आणा. ते कशा पाय शेरड इतकी उद्याला भांडवल कमी पडतं इकन पैसे दे मला लोकांना दे 4 पैसे. आता इकडे तर त्यांना 50,000 येतात. तिने इकली तर 50,000 रुपये ठेवून येतात एका साठात. काय एका साठात? हा एवढी तुझी शिळी गुटगुटीत आहे. माझं कसली पण असू द्या गुटगुटीत कसली पण असू द्या. 7 आणि 7 14ला पाठर जायची शिळी 10ला गेले तर बघायला गेलं तर 25,000 येत नाही तर 50,000कडे चालली सटाव एकायला. बोकडा येते काय ते? माझी बोकडं नाही ती पण बोकडाच्या मागची पाठर आहे ती कळलं का? एक दिवशी वैरण आणून टाकायचं माहित आहे का? लेकरांना जावा टापा आणि करा. तुम्ही वैरण आणताय गवत काढून आणताय बसून खुरपताय शेजारी खुरपून गावात आणून टाकताय. तुला काय नुसतं बोला येतंय. माझे 50,000ला 50 वर किती झिरो आहे ती माहित आहे का? किती असते ती झिरो? हो एवढी देवाना अक्कल दे पाहिजे ना.
व अक्कल माझ्या आखरीकडे जाताय. तुम्हाला लय अक्कल दिली देवानं. तुम्हाला चांगलं बोलायला येतं का की माझ्या बापाचं नाव काढता? मग आता तुला काय वाईट बोललोय? बापाकडून भांडवल घे म्हणलंय. काय माझ्या बापाचं नाव काढलंय तुम्हाला भांडवल द्यायला? तुम्ही नाही नीट बोलताय का? काय उद्या त्यांनी मागितले मी देईन का? काय माहिती ते तुम्हाला मागतच नाही ती. जा मग. चालली नाही घराच्या बाहेर हा. पळ सुट चांगलं पळत सुट. बोलायचं नाही, चांगलं वागायचं. चांगलं जरी सांगितलं तर आडव्यात शिरता. अहो तुम्हाला सांगायचं कसं माणसानं? काय सांगायचं? एकतर करून करून जीव खायला आला या. काय खायला आला? काय केलं तू? काय केलं काय तो? केलं काय काय सांग की. बोलायचं काहीतरी. उगा आपलं बोलायचं. उठलं की 5 मिनिटात नियोजन. अरे इथं काय झाड लावलंय का पैसा छापायची मशपेशी नाही. अहो मी हा? चांगलं बोलली पण चांगलं बोलली. अरे आपल्या खिशात घेणे असल्या तर चांगला व्यवसाय तुम्ही करायचा देऊ स्वतः नका. ना. तुम्ही देऊ नका. हा स्वतःजवळ रुपया नाही सदर दुसऱ्या 4 पैसे कामाला आले ते डोळा ठेवून हे करायचं ती करायचं. कशाला असली नाही ती बुद्ध्या सुचवायची आणि चालू द्यायची. स्वतःपाशी भांडवल असले तर बुद्ध्या चालवायची ना. लय बोलून ये माणसाला गं बस. काय लय बोलू नी म्हणून म्हणलं. लय बोलून ये. पर ते टायमाला खिशात 4 पैसे दिसले गेले की त्याला कातर कशी लावायची नियोजन करूनच बसती ग. शेरडा करायची होती हो, म्हणून म्हणलं. माहिती अशी दावून बांध की. उद्या लेकरांनाच पैसे होत्याला शाळांना परत पोरांचा खर्च वाढत्यात आहे. महाय अशी सांभाळल्यावर जगत नाही ती आणि दावणी पिऊन आणल्यावर जागती ती का. आवड टाकल तेवढं समजा खाते ती व शेरडा म्हणून म्हणती या. नाश होत नाही. नाश होत नाही. जरा त्रास पडल आणायची. एकच्या ठिकाणी 2 गटोळी गवताची आणायची. का बिघडतंय काय? आणा तुम्ही. हा का जाऊ भिंबील जरा नेट लागू दे. जाऊ आणा. नाही रग लागती काय? माझ्या आणायची जीवावर- छटकभर गावात आणि परत म्हणाई गावात नाश होतंय. माझ्या जीवावर बसून खाताय तुम्हाला कसं? तुझ्या जीवा कोण खात नाही. तुझं आमच्या जीवा बसून खाते. मी कुणाच्या जीवावर नाही खात बसून. आणि मला गरज पण नाही कुणाच्या जीवावर बसून खायचं. माझी मी सक्षम आहे माझं माझं जीवन जगायला. काय माझा हात पाय चालते तर मी कुणाच्या जीवावर जगत नाही. जगणार पण नाही. ही पण सांगते. कशाला लय तोंड उचलून बोलतीय. 4 दिवस घराच्या बाहेर गेले तर पान हालत नाही तुझं आणि तू लागली सांगायला सक्षम आहे. मावदा तोंड कुणीकडे आहे माहित नाही तुला. लागली बोलाय तू म्हणून तर फायदा घेताय माझा. आणि मी सक्षम आहे. म्हणून कशाला तर आहे फायदा घेताय. आडा म्हणता उंबार कळत नाही नियोजन करायचं. काय नियोजन करायचं? करा तुमचं नियोजन तुम्ही. हा करा जाऊ. मग कशाला तोंड खवळती? दिसलं काय खिशातलं 1000-2000 लगेच माझ्या शेळ्यांना दावण आणा जाळी आणा. मी काय वाईटपट केलं नाही किंवा वाईटपट काय मग दे की तुझ्याकडलं 2-3 हजार आणि तू घे. मी काय वायपट खर्चत नाही. जे रेट मध्ये भेटेल त्याचं बिल आणून देतो. पण किराळ लागतंय ना तिथं. जिद्दीनं काय तर करू ग. कशाला जिद्द? माझ्यापाशी पैसे 4 आले की तुला लगेच जिद्द दिसते ना. आणि त्याच्यानंतर जिद्द कुठे जाते तुझी? तुझ्याकडे पैसे आल्यावर झाड मी केला कुठल्या गाठी पडल्या होत्या जापाना केला त्या कुठून आणटावाय. कुणी लगीन जमवलं कुणी गाठ बांधली कुणी तुझ्या बानच जमवलं. झोपला होता काय बापतावा का झोपे पिपीत होता? बामणानं कशी गाठ मारली. त्या बामणानं नाही गाठ मारली. तुझ्या आईनं गाठ मारली होती. तुम्ही आला सगळीजण टेंबा घेऊन आमच्या दारात म्हणून झालं. आम्ही नुसतं बघाय आलतो. तुम्ही कशाला टेंबा परत घेऊन यायचं इथं आणि बैठक जमवा जुळवा सगळे आपट फॅमिली घराना घेऊन आलता. बैठक यायचा पण कळत नव्हतं काय? हा केसाना गळा कापला. सुरीनं कापते पण इथं केसानं दनादन गळ हाणलं. नाही बोड नाही. प्रत्येक टायमाला जरा पैसे खिशात आलं काहीतरी करायचं म्हणलं. पोरांना कपडे पिपडे आणायचं म्हणलं लगेच होय हो. शर्टांना जाळे आणायचे आणि त्यांना दावून आणायचे ना. असं नासवतो तसं नासवतो. इतके दिवस तुला कळला नाही जावा तुझ्याकडे पैसे होता नास होतोय ते आणायचं ना. आताच कसं तुला सुचलं? माझं घर आहे. मला बाहेर काढू नको. तू आम्हाला लय ताप दिलाय. 2 दिवस झालं. माणसं गेली. माणसं आहे ती म्हणून 2 दिवस बसलो होतो. आपल्याला काय करणार आहे कळतंय? ठेवायचं ना मग इथं आई बापाला घ्यायची काम करून. सालावरच ठेवणार आहे त्यांना. बघा आता अजिबात बोलणार नाही. काय बोलायचं त्यांना नीट दाव तू जाता त्यांना कसं नमुना आहे ती. त्याशिवाय तू ताळ्या येत नाही. तू 2 दिवस झालं माझी मजा करते. काल मोबाईल फेकला. तुझी लय नाटकं झाली. तुला दाव तूच कसं आहे ती. तुझा आयन बाप काय करते मला बघायचं जाता. बघ तू त्यांच्याकडे हात धुवून मागं लागली शूट कळत नाही त्यांना.